उद्या आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. उपवास नाही केला तरीही चालेल, पण या वेळेत चुकूनही करू नका, नाहीतर आयुष्यभर पछतावा येईल आणि संकटे पाठलाग करतील. त्याचबरोबर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हा सर्वांना चांगला जावा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. 18 डिसेंबर हा दिवस शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले व्रत, पूजा आणि उद्यापन हे विशेष फलदायी असते. मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्यासाठी भक्तांसाठी 18 डिसेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा शेवटचा गुरुवार असून याच दिवशी अनेक जण व्रताचे उद्यापन करतात. 18 डिसेंबर गुरुवारला उद्यापन करण्यासाठी सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत हा वेळ सर्वोत्तम आहे. म्हणजे सकाळी 7 पासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत. पंचांगानुसार सकाळचा लाभ म्हणजेच की शुभ मुहूर्त 8 वाजून ते 26 मिनिटापर्यंत, तर 9 वाजून 43 मिनिटं आणि अमृत मुहूर्त आहे 9 वाजून 43 मिनिटे ते 11 वाजून 1 हे सर्वोत्तम वेळ मानली जाते. या वेळेत केलेले उद्यापन गुरुव्रत आणि महालक्ष्मी पूजेसाठी सर्वात फलदायी ठरते. चुकीच्या वेळेत केलेले उद्यापन फलदायी ठरत नाही, म्हणून वेळ खूप महत्त्वाचा आहे. काही लोक विचारत आहेत की अमावस्या असल्यास काय करायचं, काय लक्ष ठेवायचं. तर बघा, 18 डिसेंबर गुरुवारी उद्यापन अमावस्या सुरू होत नाही, ती 19 डिसेंबर सकाळी 4 वाजून 59 वाजता सुरू होईल. त्यामुळे 18 डिसेंबरच्या सकाळी गुरुवारी व्रताचे उद्यापन पूर्ण करणे आवश्यक आहे. अमावस्या सुरू झाल्यानंतर पितृतर्पण, अमावस्या दान आणि विशेष अमावस्या विधी करता येतात, पण गुरुवारी व्रताचे उद्यापन या काळात करणे योग्य नाही. चुकीच्या वेळेत केलेले उद्यापन संध्याकाळी किंवा रात्री केल्यास गुरुव्रताचं मुख्य फल कमी मिळतं, म्हणजे मिळणार सुद्धा नाही. मन अवस्थित राहते, घरात अशांतता, अस्वच्छता किंवा वाद असल्यास शुभ परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया उद्यापन कसे करावे. तर सर्वप्रथम तयारी करा, म्हणजेच की सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठा, स्नान करा, घर स्वच्छ ठेवा, पूजास्थळ व्यवस्थित करा आणि मन शांत ठेवा. कोणताही वाद, चिंता किंवा मानसिक अस्वस्थता टाळा. घर स्वच्छ असणे आणि मन शांत असणे ही पूजा आणि व्रताचा प्रभाव वाढवतो. नंतर पूजा साधने तयार करा. दीपक, धूप, फुले, नैवेद्य, सुपारी, साखर, लाडू किंवा शुद्ध नैवेद्य व्यवस्थित ठेवा. लक्ष्मी किंवा गुरुजींची मूर्ती किंवा छाया फोटो व्यवस्थित ठेवून सर्व साधने तयार करा. नंतर मंत्रोच्चार आणि विधी सुरू करा. गुरुवार व्रताचे मुख्य मंत्र जप करा, जसे की ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम गुरुवैभव नमः किंवा महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करा. प्रत्येक पदार्थ योग्य क्रमाने अर्पण करा. दीपक, फूल, दीप, नैवेद्य या क्रमाचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे, कारण यामुळे पूजा फलदायी होते. उद्यापनाचा वेळ सूर्योदयापासून तर दुपारपर्यंत उद्यापन पूर्ण करा. शक्य असल्यास शुभ मुहूर्त 8 वाजून 26 मिनिटे तर 9 वाजून 43 किंवा अमृत मुहूर्त 9 वाजून 43 किंवा 11 वाजून 1 मिनिटं वापरा, कारण या काळात केलेले उद्यापन सर्वश्रेष्ठ मानले जाते. पूजा पूर्ण झाल्यानंतर फुले आणि नैवेद्य थोडे वेळ घरात ठेवून घर स्वच्छ करा. मन शांत ठेवून थोडं ध्यान करा.
यामुळे गुरुव्रत आणि महालक्ष्मीची पूजा त्याचबरोबर मार्गशीर्षचा हा शेवटचा गुरुवार असल्यामुळे त्याच दिवशी अमावस्या आहे. तर अमावस्या असल्यामुळे तुम्हाला नखे कापणे, केस कापणे, दाढी करणे हे टाळायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये दारिद्र्य नाही आली पाहिजे, अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी म्हणजेच की मार्गशीर्ष गुरुवारी फणस हे फळ चुकूनही खाऊ नये व फणसाची भाजी अजिबात खाऊ नये. जर आपण ही भाजी जर खाल्ली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे कायम टिकून राहील. त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी रात्री एक उपाय करायचा आहे. तो उपाय आहे की अखंड लक्ष्मी राहण्यासाठी म्हणजे अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये पितृ आणि देवतांचा वास करत असतात. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा व लक्ष्मी आणि विष्णू दोघांची कृपा प्राप्ती होते. त्याचबरोबर तुमच्याकडे जर शालिग्राम असेल तर तिथे तुळशीसह पूजा करा. विष्णू जिथे अवतार असतात तिथे आपोआप वास करतात. तर 18 डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवार अमावस्येच्या दिवशी खूप विशेष आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता महालक्ष्मीची पूजा करा, पितरांना तर्पण द्या, सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीची सेवा करा. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आहे तर ते सुद्धा करायचे आहे. त्यामध्ये आपण ज्या वेळेस फरशी पुसणार आहोत ना, तर आपल्याला घरची त्यामध्ये गोमूत्र, हळद, मीठ टाकून व्यवस्थित यामुळे काय होईल तर पुसून घ्यायच्या. यामुळे काय होईल तर ज्या काही वाईट शक्ती असतात ना, तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. या दिवशी तुम्ही आवर्जून दान करा. तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, गोदान जे इच्छेने तुम्हाला दान करायचं आहे ना, ते तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी उठून स्नान करा, घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, सर्व पूजा सामग्री व्यवस्थित ठेवा, शुभ मुहूर्तात उद्यापन पूर्ण करा, चुकीच्या वेळेत उद्यापन टाळा, मन एकाग्र ठेवा, फूल आणि नैवेद्य शुद्ध असावेत, दीपक व धूप योग्य ठिकाणी ठेवा, संपूर्ण विधी लक्षात ठेवा, दीपक प्रज्वलित करा, धूप जाळा, फुले अर्पण करा, नैवेद्य अर्पण करा, मंत्र जप पूजा संपल्यावर करा. त्याचबरोबर गुरुव्रताचे उद्यापन यामुळे पूर्ण फलदायी ठरते. त्याचबरोबर जर तुमचा एखादा गुरुवार जर सुटला असेल, नकळत तुम्हाला काय अडचणी असतील जेणेकरून तुमचा गुरुवार जर झाला नसेल तर तुम्ही इतर पुढच्या गुरुवारी जरी उद्यापन केलं तरीही चालतं. आणि जर तुम्ही मागच्या गुरुवारी म्हणजेच की जसं 3ऱ्या गुरुवारी जर तुम्ही उपवास धरला असेल, फक्त पूजा मांडणी जर केली नसेल तर तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजेच की जानेवारीच्या गुरुवारी किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन जरी केलं तरीही चालेल, पण उद्यापन हे करणं आवश्यकच असते. त्यामुळे तुम्हाला उद्यापन हे आवर्जूनच करायचं आहे. त्याचबरोबर आपण जर काही चुका टाळल्या तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. त्यामुळे आपल्याला मी जसं सांगितले त्याचनुसार आपल्याला पूजा करायची आहे, जेणेकरून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि कुठलेही साडेसाती, कुठलेही श्राप, कुठलीही कोणाची नजरबाधा आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर राहणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला गुरुव्रत, उद्यापन आणि अमावस्या नियम स्पष्ट झाले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमची शंका विचारू शकता. मी त्या उत्तर देईन आणि या नियमाचं पालन करून तुम्ही गुरुवार व्रताची आणि महालक्ष्मीची पूजा पूर्णपणे फल मिळू शकतात. त्यामुळे सर्वांना धन्यवाद.